हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो मी झालेली आहे रेडी आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्लॉगमध्ये काय असणार आहे. येस, आमच्या बबडीचं नाव ठेवलं जाणार आहे आज. म्हणजे ॲक्च्युअलवालं जसं आपण बारसं करतो तसं वालं बारसं नाही आहे, पण नामकरण सोहळा आहे त्याच प्रकारचा. दुसऱ्यांदा होतो आणि पहिल्यांदा झालेला तो 12व्या दिवशी झालेला होता. आणि आजचा जो सोहळा आहे तो त्यांच्या पद्धतीने एक सत्यनारायणची पूजा आणि होम हवनची पूजा असते आणि त्याच्यानंतर बाळाचं नाव ठेवलं जातं. सो त्याप्रमाणे आज तिचं मेन नाव आहे ते ठेवलं जाणार आहे. अँड लेट्स सी आज ते तुम्हाला समजतंय की नाही समजतंय ते. सो त्यासाठीच मी रेडी झालेली आहे. दीदीच्या घरी पूजा आहे. काल रात्रीच आम्ही बऱ्याच सगळ्या तयारी होतो ते करण्यासाठी गेलेलो होतो. सो ते सगळं तयारी करून आम्ही काल रात्री आलेलो आहे. आणि आज सकाळी मी वर्क फ्रॉम होम घेतलं आहे खास पूजेसाठी, कारण का मला सुट्टी नव्हती घेता येऊ शकत. सो मी माझी मीटिंग कंप्लीट केलेली आहे आणि आता मी निघती आहे जाण्यासाठी दीदीकडे. आई ऑलरेडी जाऊन पोचल्या आहेत. सो लेट्स सी आपण काय काय तयारी झाली आहे ती बघूया. आणि पूजा स्टार्ट झाली आहे की नाही, मोस्टली तरी नसेलच झाली, कारण काय ह्या वेळेला नव्हती होणार, थोड्या वेळानेच होणार होती. सो लेट्स सी, मी तुम्हाला दाखवते. आणि आज बबडी कशी दिसणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. दीदी आणि बबडी प्रत्येक वेळेला ट्विनिंग करतात. सो तिचा ड्रेस खूप छान आहे आणि तिच्याकडे ड्रेसचे खूप सारे ऑप्शन्स आहेत. सो लेट्स सी ती आज कुठला ड्रेस घालणार आहे. तिची जो पण घालते ना खूप सुंदर दिसते आणि आता ती 5 महिन्याची झाली आहे आणि त्याच्यामुळे एवढी मस्ती आणि एवढं सगळ्या गोष्टी करते. मी तुम्हाला दाखवते. सो स्टे ट्यून. आजचा ब्लॉग बघायला विसरू नका. तिचं नाव तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजेल. सो स्टे ट्यून. पोचलेलो आहे आपण दीदीच्या घरी. हाय हाय हाय. आई लवकरच आल्यात रेडी होऊन. आणि काय चालू आई? सत्यनारायणचा प्रसाद. दीदी पण झाली आहे रेडी आणि दोघांनी आज मॅचिंग केलंय. ट्विनिंग केलं मम्मा सोबत. तू ट्विनिंग केलं. मस्त दिसते. मामा आल्यावर लगेच उठली, झोपलेली ती. खाऊ नको ना. लक्ष्मीपदे ते मनसा स्मरामि लाभस्तेषां देवस्तेषां कुतस्तेषां पराजयाः येषामिन्द्यवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः यत्र योगेश्वर कृष्ण यत्र बाधो धनोदरः काही स्वतःच्या कपाळासाठी कुंकुला श्रीश्वते लक्ष्मी अवज्ञा बहो रात्रे बारवे नक्षत्राणि रूपमस्मि नव्यात्तम् सर्वलोकं मयिखान द्विषोजहि मनोरथाः सिद्धिरस्तु. प्राप्ति अर्थम समस्त नवग्रह अनुकूलता प्रसन्नता सिद्धि अर्थम कन्याया समस्त मंगल मनोरथ सिद्धि सहित प्राप्ति स्वबलता प्राप्ति नामकरण संस्कार सहित सत्यनारायण पूजन कर्म यथाशक्ति यथा भक्ति यथा कोटि भास्वरं भवाभ्यतारकं परं नीलकण्ठमीप्सितादायकं त्रिलोचनं गजानना जय गजानन शिव पार्वती सुकुमार रे तुला मोदक वडे भार रे तुला मोदक वडे भार रे प्रभायो सुश्वेतहाराय सुमंगलाय. थोडंसं हात खाली करायचं.
त्रीणि पदाभ्य च करोमि विष्णुर्गोपादाभ्यः ब्रह्माणि धारयन् तेनायुप्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुः भवन्तो भवन्तु तेनाय प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुः इदं विष्णुर्विचक्रामि अत्रेधानि दधेपधनिकायस्मै च तमाखणाम्यहम्। तर पहिलं जे नाव आहे ते आपल्या कुलस्वामिनीच्या नावावरून असतं, आपली विंध्यवासिनी। तर विंध्यवासिन्ये नमो नमः भक्तोसी। मग ही कोणाची भक्त आहे? तर आपल्या कुलस्वामिनी विंध्यवासिनीची भक्त आहे। त्यानंतर दुसरं नाव असतं ते म्हणजे तिचा जन्म ज्या महिन्यात झालेला आहे, कोणता? मराठी महिना कार्तिक। तर या कार्तिक महिन्यानुसार तिचं नाव काय झालं? कार्तिकी किंवा पुंडरीकाक्षा। पुंडरीकाक्षा हे तिचं दुसरं नाव झालं। त्याच्यानंतर तिचं जन्म अक्षर राशीनुसार नक्षत्रानुसार तिचं जे नाव निघालंय ते नाव आपण ठेवणार। आणि तिसरं आहे व्यावहारिक नाव, 4 नंबरचं ते व्यावहारिक नाव। मग तिच्या शाळेमध्ये विविध प्रकारचे मित्र होणार, त्यांनी घरातल्या व्यक्तींनी सुद्धा त्याच नावाचा उच्चार करायचा असतो, त्याला म्हणतात व्यावहारिक नाव। आणि हे बाकीचे जे नाव आहे हे नाव मात्र गुपित असतात। विशेष करून मुख्य जन्म अक्षर जे निघालेलं आहे ते नाव काय असतं? गुपित असतं, ते फक्त कुटुंबातल्या व्यक्तींना माहिती असतं। त्या 4 नावांचं त्या ठिकाणी आपण या ठिकाणी लिहिणार, त्यांचं पूजन करणार। तिचा उजवा उसका राईट दक्षिण करणे तो येईल ना। व्यावहारिक नामनः शर्मासी। प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर मृदुराची कंठे जळके मुक्ता पोळाची। जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मना कामना पुरती। जय देव जय हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजुंती नुपुरे चरणी घागरिया। जय देव जय देव जय देव जय देव लंबोदर श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरते। जय देव श्रीकंठ काळा त्रिनेत्री बाळा लावण्य सुंदर जगदीश हरे तुम करुणा के सागर तुम पालन करता स्वामी मे मूर्ख खल कामी नामकरण संस्कार आणि त्याचबरोबर सत्यनारायणाची पूजा ही परिपूर्ण झालेली आहे। झालेली पूजा तुम्हाला आवडली असेल, समजली असेल तर म्हणावं अस्तु। मनोरथा हा सिद्धिरस्तु। आवडली नसेल, समजली नसेल तर परत सुरुवात करू। तर आपण या नामकरण संस्काराच्या अंगभूत काय काय पूजा केली ते सांगतो। सर्वप्रथम गणेश पूजन केलं, त्यानंतर कलशाची पूजा, पुण्य हा वाचनाचा प्रयोग या ठिकाणी आपण केला। त्याच्या अंगभूत 5 प्रकारचे आशीर्वाद देखील मागितले। श्री म्हणजे पैसा देखील प्राप्त होऊ द्या, प्राप्त झालेला पैसा हा योग्य त्या ठिकाणी त्याचा विनियोग होऊ द्या, अशा प्रकारचे 5 आशीर्वाद त्या ठिकाणी आपण जागेवर उभे राहिला होता कलशाची पूजा केल्यानंतर त्यावेळेस मागितले। तुम्हाला दीर्घ आयुष्याची प्राप्त व्हावी, निरोगी आयुष्याची प्राप्त व्हावी म्हणून ऋषी मुनींनी जे मंत्र लिहून ठेवलेले आहेत त्या मंत्रांचं पठण करून तुमच्या डोक्यावर अक्षता टाकण्यात आल्या आणि रक्षास्त्र हाताला बांधण्यात आलं। सगळे पितृ जे आहेत त्या पितृंचे आशीर्वाद सुद्धा घेणं महत्वाचं असतं। मग बाळाचं काचेच्या ताटामध्ये तांदूळ पसरवून सोन्याच्या अलंकाराने त्या ठिकाणी 4 प्रकारची नावं ही आपण बाळाची या ठिकाणी लिहिली। हाँ अभी देखो कितना मछली वो हंसो मत, आपको लेना है आपको भी लेना है, हंसो मत। हाँ पंढरपूरचे विठ्ठल, शिर्डीचे साई, मयांकचं नाव घेते वेदिकाची आई। शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांचा घरचा नाव मातोश्री।
माझी आई दीपाश्री. काय सोडताना पण नाव घेशील ना तू? नाव घ्यायचं आधी मग सोडायचं ना. आता नाव घ्यायचं. हा आधी नाव घ्यायचं मग सोडायचं. चांगलं घ्या. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माहेरची खून, सूरजचं नाव घेते अमृतकरांची सून. सिंपल नाव घेते एकदम. इथे चालू आहे नैवेद्याची तयारी. झाला नैवेद्य? क्या क्या बनाया आंटी? अभी ये देखो थाली पर सामने ही रखी है, देखो क्या क्या बनाया है. उदाराय स्वाहा समानाय स्वाहा परब्रह्मणे नमः. सिद्धान्न मिष्ठान्न नैवेद्यम निवेद्य प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्य भजाते सो फायनली आलेली आहे मी घरी. आई माझ्यासोबत नाही आल्यात, आई अजून तिथेच थांबलेल्या आहे. सूरज आणि मीच घरी आलो, कारण काय आमच्या दोघांनाही ऑफिसचं काम आहे, मीटिंग्स आहेत. सो म्हणून आम्ही आता घरी निघून आलो. आणि तुम्ही बघितलं असेल नामकरण संस्कार हे खूप म्हणजे खूपच जास्त छान झाले. आणि आज बबडीला आमच्या तिचं नावसुद्धा मिळालेलं आहे, बट ते नाव आम्ही आत्ता रिव्हील नाही करणार, कारण काय आम्ही बारसंसुद्धा करणार आहोत तिचं. सगळ्यांना बोलवणार आहोत, असं म्हणजे जे नॉर्मल बारसं करतात सगळेजण, तसं बारसंसुद्धा आम्हाला करायचं आहे. पण त्यांच्याकडे नामकरण संस्कार अशी एक प्रथा असते. सो त्याच्यामुळे ही पूजा केली. सत्यनारायणची पूजा होती त्याच्यामध्ये, आणि अजून एक पूजा होती. खूप म्हणजे खूप छान सांगितली. आणि नेहमीप्रमाणेच आमचे गुरुजी होते ते धनंजय गुरुजी, त्यांना जे आमचे घरात म्हणजे घरात जेवढ्या पण पूजा असतात, काही फंक्शन असेल तर आम्ही त्यांनाच बोलवतो. सो त्यांनी खूप छान प्रकारे पूजा सांगितली. तुम्ही बघितलं असेल. तुम्हाला जर त्यांची डिटेल्स पाहिजे नसेल मला कमेंट करून सांगा, मी नक्की त्यांच्या डिटेल्स देईल, किंवा तुम्हाला इझी पडेल जर तुम्हाला बोलवायचं असेल तर. ते खारघर मुंबई वगैरेमध्ये बऱ्याच ठिकाणी जातात आणि अशी पूजा करतात. आणि खरं सांगू तर त्यांची पूजा खूप म्हणजे खूपच चांगली असते. सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगतात. अँड आता मी चेंज करणार आहे अँड त्याच्यानंतर माझ्या ऑफिसच्या कामाला सुरुवात करणार आहे.